एक देश एक निवडणुकीसंदर्भात आज संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक. निवडणूक सुधारणा उपक्रमावर होणार देशव्यापी चर्चा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नेत्यांची घेणार बैठक, तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेण्याची शक्यता. शरद पवार गटाची आज आणि उद्या मुंबईत बैठक. पक्षाची पुढील वाटचाल तसंच नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत निर्णय होण्याची शक्यता. संतोष देशमुखांच्या कुटुंबानं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. आरोपींना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं देशमुख कुटुंबाला आश्वासन. जनगण मनला राष्ट्रगीत मानणं योग्य नाही. रामगिरी महाराजांचं वादग्रस्त विधान. वंदे मातरम हेच राष्ट्रगीत व्हावं, महाराजांची मागणी. टोरेस घोटाळ्याप्रकरणी 2 परदेशी नागरिकांसह 3घांना अटक. कंपनीकडून हजारो गुंतवणूकदारांची तब्बल 1000 कोटींची फसवणूक झाल्याचा सोमय्या यांचा दावा. राज्यात कडाक्याची थंडी. आजपासून 3 दिवस मुंबईसह कोकणात तापमानात घट होण्याचा अंदाज. आणि तब्बल 5 महिन्यांनंतर विशाळगड पर्यटकांसाठी खुला होणार. 31 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत गडावर जाता येणार.